औरंगाबाद न्यूज में आप सभी का स्वागत है। रवि चिंचोली ग्रुप ग्राम पंचायत है यहाँ पर, और इसको लग के एकूड़ ग्राम पंचायत है और उसके बाजू में पाछोड़ ग्राम पंचायत है। ये तीनों ग्राम पंचायत एक के बाद एक आती है, और यहाँ पर जो है एक महिला सरपंच है और उप सरपंच जो है एक पुरुष है। उनसे पूरी जानकारी प्राप्त करते हैं कि उनके कितने साल का कार्यकाल हो। सर, आमच्या चॅनलवर आपला अभिनंदन, स्वागत आहे। आणि आता मी दर्शकांना जी माहिती दिलेली आहे, तो आपले जे महिला सरपंच आहे आणि आपण एक उपसरपंच आहे सर, तो 2 वर्षाच्या कार्यकालात आपण विकासाचे काय काय कामं केले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। प्रथमतः मी आपणा सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या न्यूज चॅनलचे आमच्या चिंचोली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत तर्फे आपले स्वागत करतो। आणि आम्ही आज पर्यंत जवळपास 2 वर्षाच्या पुढील कार्यकाल आमचा उपसरपंच आणि सरपंच झालेला आहे। तर त्यामध्ये आम्ही प्रथमतः गावाच्या मूलभूत सुविधा ज्या होत्या, जे पाण्याची अडचण होती त्या संदर्भात जलजीवनचे काम चालू केलेले आहे। त्यानंतर एक विहीर, त्यानंतर रस्ते, स्ट्रीट लाईट, असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामे केली। आणि त्यानंतर सर्वात महत्वाची आमची जी अडचण होती आमच्या ग्रामपंचायतचे कार्यालय, ते आत्ताच नुकतेच आम्ही ते कार्यालय तयार केलेले असून उद्या आम्ही त्याचं लोकार्पण सुद्धा करत आहोत। सर, आपले जे महिला सरपंच आहे एक आणि आपण उपसरपंच आहे, तर सभासदांची संख्या किती आणि आपल्या गावात धार्मिक स्थळे आणि शाळा किती आहे? आपल्याकडे जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास 4 शाळा आहेत आणि धार्मिक स्थळे असे 9 आहेत एकूण। आणि त्याप्रमाणे आमची जी ग्रामपंचायतची जी सभासद संख्या आहे ती 7 आहे। लोकसंख्येप्रमाणे 1189 ची आमची लोकसंख्या आहे, त्याप्रमाणे 7 ची सभासद संख्या आहे आमची। आणि सर्व आता साधारणतः एक 4 ते 5 महिन्यामध्ये पुढील पुन्हा निवडणुकीच्या सुरुवात होण्याची शक्यता आहे आपल्याकडे। सर, आपल्या गावात अशी मोठी कोणती समस्या होती का जे आपण शासनाकडून मागणी केली, मला आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही? हो, आपल्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या होती पाण्याची। ती पाण्याची समस्या अशी होती की जलजीवनचं संपूर्ण तालुक्याचा हा विषय आहे गंभीर, की शासनाकडे वारंवार मागणी करून, तालुक्याला वारंवार मागणी करून आमच्याकडे साधारणतः 24 निवेदन आहेत, जे की मी स्वतः वैयक्तिक आमच्या ग्रुप ग्रामपंचायततर्फे आमच्या सदस्यांतर्फे सर्वांचे ठराव घेऊन आम्ही ते झेडपीला पाणी पुरवठ्याला सादर केलेले आहेत। पण या समस्याचं निराकरण आजपर्यंत आम्ही जेवढं आमच्याकडनं शक्य होईल तेवढं आम्ही काम करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यावर कुठलाही अंकुश न ठेवता कॉन्ट्रॅक्टर लोक किंवा शासनाचे जे जबाबदार अधिकारी आहेत ते आपली जबाबदारी झटकून काम न करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे जलजीवनचं काम आमचं साधारणतः 1.5 वर्षापूर्वी रखडलं गेलेलं आहे। सर, आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। माझं नाव भास्कर पंढरीनाथ घोडके आणि उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली, छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद। अभिनंदन आहे आणि आपण ग्रामसेवक म्हणून चिंचोली ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे। किती वर्षापासून कार्यरत आहे सर? सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलचे ग्रामपंचायतच्या वतीने मी धन्यवाद देतो। मी या ठिकाणी मागील 1 वर्षापासून कार्यरत आहे। सर, ग्रामपंचायतमध्ये काय काय कामं असतात त्याच्याबद्दल माहिती द्या। ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम आपल्याला ग्रामपंचायत गावासाठी लोकांसाठी पाणी पुरवठा करणे, लोकांना आवश्यक असणारी कागदपत्रांचा पुरवणे, त्याचप्रमाणे गावात शासनाच्या विविध योजना राबवणे, त्यामध्ये रमाई घरकुल असेल, प्रधानमंत्री घरकुल असेल, त्याचप्रमाणे MRGFची कामं असेल, या सर्व योजना ग्रामपंचायतकडून लोक काम करत आहे ग्रामपंचायत। आपलं नाव सांगा। माझं नाव अमोल गायके आहे। आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि चिंचोली ग्रामपंचायतची एक महिला सरपंच आहे सर, तर आपलं नाते काय सर आणि मॅमचा कार्यकाल किती वर्ष झाला, मॅमचं नाव काय? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव विलास पवार आहे। माझं मिसेसचा जो कार्यकाळ आहे तो 2 वर्षाचा आहे आणि पुढील 5 महिन्यासाठी अजून तो कार्यकाळ चालू आहे। आणि सर्वप्रथम माझे मिसेस सौ दुर्गा विलास पवार हे सरपंच आहे। त्यांचा काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते आज आले नाही आणि योगायोग मी इथं आलो होतो, त्याच कारणास्तव तुमची आणि माझी भेट झाली या ठिकाणी। तर सर, काय काय कामं केले मॅमने? सर, मॅमनी जे आहे ना आमच्या चिंचोली ग्रामपंचायतमध्ये तांडा सुधार वस्ती योजना, MRGS, जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत इमारत आणि आपले ग्रामपंचायतचे बरेच काही जे फंड 15 आहेत फंड,
ग्रामनिधी हे सर्व माझ्या मिसेसनी त्यांच्या पद्धतीनं हँडल करत त्यांनी सगळं कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये. सर आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा. सर माझं नाव विलास बाबूराव पवार, चिंचोली ग्रुप ग्रामपंचायत, छत्रपती संभाजीनगर. आपण आपणाला आपल्या नवीन ग्रामपंचायतचं दालन दाखवण्यात येत आहे. सुरुवातीस आपण या ग्रामपंचायतीच्या मुख्य द्वाराजवळ सरपंच यांचं दालन तयार केलेलं आहे. ते आज तयार आहे, जी गुरुसाठी आपल्या कामासाठी झालेलं आहे. आपल्या ग्रामपंचायतीमधला सन्माननीय ग्रामसेवक साहेब यांचंही दालन इथे तयार आहे. दालन ही सर्वांप्रमाणे तयार केलेलं आहे किंवा वेटिंग हॉल म्हणून मीटिंगसाठी आपण एक भव्य असं दालन तयार केलेलं आहे इथे. तर त्या दालनासाठी तिथे आपण अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आणि आता आपण ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या हस्ते या भव्य अशा इमारतीचं लोकार्पण सोहळा उद्या पार पडणार आहोत.